नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. 1003 नंबरचा सुविचार आहे स्वामी विवेकानंदांचा अत्यंत प्रसिद्ध सुविचार. तो म्हणजे स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. बल हेच जीवन आहे आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू. हे प्रत्येक घटकात आपल्याला बघायला मिळतं. आपण शारीरिक दुर्बल झालो तर आपल्याला आजार होतो आणि त्या आजारातून आपला मृत्यू होऊ शकतो. हे झालं वरवरचं. पण आत्मीय बल म्हणजे मनोबल जे असतं त्याच्यामधून काय घडू शकतं, त्याच्यामधून विश्व तयार होऊ शकतं. आपण बघतो की प्रत्येकावर संकट येत असतात, पण त्यावेळेस जर दुर्बल आपण झालो तर आपल्याला त्या संकटावर मात करता येणार नाही. आणि त्याची बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतील. त्याच्यामधलं एक अत्यंत म्हणजे जागृत उदाहरण आपण बघतो की आपला जो शेतकरी राजा आहे त्याच्यावरती सतत निसर्गामधून संकट येत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तो मातीमध्ये सोनं उगवण्याची ताकद ठेवतो त्याच वेळेस त्याचं भयंकर पद्धतीनं नुकसान होताना आपण बघतो. पण त्याच्यामध्ये आपण बघतो की एवढी क्षमता, एवढी ताकद, एवढी स्ट्रेंथ असते शेतकऱ्यामध्ये की तो शेतकरी राजा काय करतो तर परत त्या संकटावर मात करतो, परत सगळं शेत नीट करतो आणि त्या शेतीमधून सोनं उगवून दाखवतो आणि सर्वांना अन्नधान्य पुरवतो. म्हणजे मित्रांनो, एक बघा, बल हेच जीवन म्हणजे काय तर आपण जर आत्मीय शक्ती गमावली नाही तर आपण सर्व उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमधून परत जाग होऊ शकतो आणि परत नवीन विश्व तयार करू शकतो. असे असंख्य उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. तुमच्याही स्वतःच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही आठवून बघा की जेव्हा तुमच्यामधली तुम्ही स्ट्रेंथ कमी केली असेल किंवा गमावली असेल त्यावेळेस तुमच्याकडून चुका घडल्या असतील आणि तुम्हाला खूप जास्त निगेटिव्ह फिलिंग आली असेल. पण जेव्हा तुम्ही विचार केला असेल की नाही, मला या संकटाशी लढायचंय, माझ्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, तर तुम्ही बघा त्या संकटावर मात केलेली असेल. त्यामुळं स्वामी विवेकानंदचा हा सुविचार जो आहे तो आपल्याला सर्वांना प्रेरणा देऊ अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.